गीता भागवतामध्ये वर्णन कोणाचे आहे? तर ज्याने आत्मा मिळवला आहे त्या साधूचे आहे. म्हणून ओळखीला हरी धन्य तो संसारी, आणि मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. ज्याने आत्म्याची ओळख केली तोच खरा साधू, आणि त्या साधूकडे गेल्याशिवाय आपल्याला आत्मप्राप्ती ही नाही. हा उपाय आत्मप्राप्ती विषयी आहे. म्हणून नामाचे व्रताचे वगैरे खंडन केले आहे. आत्मप्राप्तीसाठी काय केले पाहिजे? तर त्या आत्म्याचा अनुभव हा घेतला पाहिजे. आणि तो आत्म्याचा अनुभव कसा घेतला पाहिजे? तर नाथ म्हणतात, छे दुनिया आळसाची, छे दुनिया आळसाची दौडुनिया निद्रेची, आत्मचिंतन अनिशी केने वेगळीची साधा. आपण नाम घेतो, एकादशी वगैरे हे करतो, पण महाराज म्हणतात ते नाम एकादशी वगैरे आत्म्यावर गेली पाहिजे. पण आपल्या आत्म्यावर काय आहे? तर आपल्या आत्म्यावर देव, प्रपंच, रक्तातील कल्पनाचा याचाच गारड आहे. देवळे व प्रतिमा हे निराळे, देवळे व प्रतिमा हे निराळे म्हणजे अज्ञान पाठीमागे लागले आहे. मग मनुष्याची गती ही कशात आहे? तर मनुष्याची गती ही आत्मप्राप्तीत आहे. मग यासाठी विचार काय? यासाठी विचार काय करायचा? तर आत्मप्राप्तीची ही जरुरी आहे. संसाराची व प्रतिमेची जरुरी हे आहे की नाही? तर नाही. आत्मप्राप्तीची गरज आहे त्याला हे आहेच. देह व विकार हे सर्व असत्य आहेत ना. देहच ब्रह्म करावा लागतो